श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6वा। श्रीराम तव कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्ष सुखी आस्ता, तया मोक्षा वाचुनी अन्यथा गती आहे गा। परी तुले हेची एक घडे, जे माझारी विसवावे पडे, तेही परी ऐसेनी सुरवाडे, जो देवा नाही। एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता, तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धिते। परी ते तुला वेगू नव्हेची, म्हणून विसावा तरी निकाची। पाठी मोक्षु तव तैसाची, ठेविला से। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परमवंदनीय जगद्गुरुश्रींच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या पीठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज यांनाही वंदन करून संत संघाला उपस्थित भाविकांना श्री गुरुदेव। आजपर्यंत आपण जे संत संघ केले, या संत संघांमध्ये आपण बघतोय मागील काही संत संघामध्ये की श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय की योग मार्गाने कुंडलिनी कशी जागृत होते। आणि त्याचप्रमाणे आपण स्वामीजींच्या मुखातून सुद्धा ऐकलं की आपला हा ज्ञानमार्ग आहे। मी या ज्ञानमार्गामध्ये सुद्धा तेच सांगितलेलं, फक्त नाव वेगळं आहे किंवा थोडी पद्धत वेगळी आहे, पण आपलं अंतिम ध्येय आत्मसाक्षात्कारच आहे। आणि श्रीकृष्णाने अर्जुनाला हे सगळं ज्ञान दिलं। मध्ये मध्ये अर्जुनाने प्रश्नही केला की देवा तू हे सांगतोयस हे सगळं मला मान्य आहे, पण मन हे इतकं चंचल आहे की माझ्या बुद्धीला पटतंय, पण मन मात्र भलतीकडेच वळतंय। आणि म्हणून हे सगळं सांगून झाल्यानंतर अर्जुनाला आता अजून एक नवीन प्रश्न पडलाय। आणि म्हणून अर्जुन श्रीकृष्णाला विचारतोय, अरे गोविंदा, तू हे सगळं सांगितलंस ते मला मान्य आहे, पण आता माझ्या मनात अशी शंका आहे की समजा एखादा साधक त्याला आत्मसाक्षात्कारपर्यंत पोहोचण्याचा किंवा आत्मसाक्षात्कार करून घेण्याचा ध्यास लागलेला आहे, आणि आता त्याचं प्रपंचामध्ये मन रमेनासं झालेलं आहे। त्याचं मन हळूहळू प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जाऊ लागलेलं आहे, पण परंतु अजून सुद्धा तो पूर्ण आत्मसाक्षात्कारापर्यंत, आपल्या इप्सित ध्येयापर्यंत, अंतिम ध्येयापर्यंत पोचला नाही। आणि तो पोचण्या अगोदरच जर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्याला आपला देह ठेवावा लागला, तर मग त्याची पुढे प्रगती काय होते, त्याला नेमकी गती काय मिळते। यावर अर्जुनाला समजेल असं, अगदी पटकन पटेल असं श्रीकृष्ण तर त्याला सांगतायत की बघ, तुझा प्रश्न अतिशय छान आहे, पण ज्याला आता आत्मसाक्षात्काराचा, मोक्षाचा ध्यास लागलेला आहे, त्याला मोक्षाशिवाय दुसरा काही पर्याय आहे का? तर नाही, त्याला मोक्ष मिळणारच आहे। पण काय झालंय, त्यांनी भराभर अभ्यास न केल्यामुळे,
त्याला काही क्षणभर विश्रांती घ्यावी लागली, देह ठेवावा लागलाय, विसावा घ्यावा लागलेला आहे. परंतु त्यांनी काय केलं, अभ्यास केलेला आहे त्या आत्मसाक्षात्काराचा, त्याला ध्यास लागल्यामुळे त्या पद्धतीने त्यांनी थोडीफार का होईना पण साधना केलेली आहे. त्यामुळे मृत्यूनंतर तो जीवात्मा 7 लोकांमधून पटापट लवकर लवकर प्रवास करत पुढे निघून जातो. तर हे 7 लोक कोणते, तर एक भूलोक, भुवरलोक, महरलोक, स्वर्गलोक, त्यानंतर तपलोक, जनलोक आणि सत्यलोक, असे 7 लोक आहेत. तर हा कुठेही अडकून राहत नाही. तो म्हणजे एखादा आत्मा कुठेतरी पिशाची योनीमध्ये वगैरे असं कुठेही अडकत नाही. तो पटापट त्या लोकांमध्ये प्रवास करतो आणि पुढे जातो. आणि त्या प्रवास करत असताना सुद्धा समजा एखादा जीवात्मा स्वर्गलोकामध्ये आला तर तिकडे सगळे जे उपभोग असतात त्याचा त्याला इतका कंटाळा येतो, कारण त्याला आता ध्यास लागले की मला आत्मसाक्षात्कार कधी मिळेल. आणि म्हणून त्याला ध्यास लागल्यामुळे त्या उपभोगांचा, त्या सुखाचा त्याला कंटाळा येतो आणि अक्षरशः पश्चाताप वाटतो, अरे हे मला कशाला पाहिजे, मला तर कुठे जायचं, त्या परमेश्वराला भेटायचं आहे, मला माझ्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे. आणि ते सुखसुद्धा त्याला नकोसं वाटतं. आणि म्हणून असा जीवात्मा परत काय करतो, पुढची साधना करण्यासाठी मृत्यू लोकामध्ये जन्माला येतो. मग आता परत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, बघ अर्जुना, असा जो जीवात्मा आहे ना, की त्यांनी काय केलं, पूर्वजन्मामध्ये आत्मसाक्षात्काराचा अभ्यास केला, पण तो तोपर्यंत पोचू शकला नाही. तो ह्या जन्मात ज्यावेळी जन्माला येतो अशा साधकाला किंवा अशा पुरुषाला योगभ्रष्ट पुरुष किंवा योगभ्रष्ट साधक असं म्हणतात. आणि हा असा योगभ्रष्ट पुरुष ज्यावेळी पुन्हा जन्माला येतो त्याला पुन्हा सुरुवातीपासून अभ्यास करण्याची आवश्यकता नसते. अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर आपण घराकडून प्रवासासाठी निघालो, आपल्याला एका ठिकाणी पोचायचं आहे आणि तिथे पोचण्यासाठी समजा आपल्याला 5 दिवस लागणार आहेत. तर आपण 5ही दिवस कंटिन्यू काही प्रवास करत नाही. आज एक दिवस प्रवास केला, रात्री कुठेतरी मुक्कामाला थांबतो, तिथे विश्रांती घेतो आणि परत दुसऱ्या दिवशी नव्याने प्रवासाला सुरुवात करतो. पण ज्यावेळी आपण परत नव्याने प्रवास करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला परत घरापासून सुरुवात करावी लागते का, तर नाही. आपण ते अंतर कापलेलं असतं. अगदी तसंच त्यांनी त्या जीवात्म्याने किंवा तो योगभ्रष्ट पुरुष आहे त्याने सुद्धा पूर्वजन्मात जो काही अभ्यास केलेला असतो, जे काही संस्कार घेतलेले असतात, जी काही आध्यात्मिक साधना केलेली असते ती त्याला ह्या जन्मात परत मिळते आणि तिथूनच त्याचा प्रवास सुरू होतो. मग आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अरे पण हा जीवात्मा किंवा हा जो योगभ्रष्ट पुरुष आहे हा जन्माला येताना असं साधारण घरामध्ये, असं साधारण कुळामध्ये जन्माला येत नाही. तो कुठल्या कुळात जन्माला येतो, तर उच्चतम संस्कारांच्या, की जिथे अध्यात्म आहे, जिथे संस्कार आहेत, जिथे नीतिमत्ता आहे, अशा उच्चतम कुळामध्ये जन्माला येतो. आणि हे कुळ म्हणजे काय, हे कुळाचे निष्कर्ष कशावर असतात, तर असं नाही की हे कुळ श्रीमंत आहे किंवा इथे भरपूर पैसा आहे, ह्याची जात श्रेष्ठ आहे, हा धर्म श्रेष्ठ आहे, ह्यावर हा कुळ अवलंबून नाही. तर तिथे अध्यात्म किती आहे, तिथे संस्कार किती आहेत हे बघितलं जातं. आणि अशा या श्रेष्ठ कुळामध्ये या योगभ्रष्ट पुरुषाचा जन्म होतो. पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, वास्तविक बघायला गेलं तर ते जीवात्म्याने जर भराभर अभ्यास केला असता, या मार्गाने जे गुरूंनी दिलेली साधना आहे या साधनेने त्यांनी पटापट जर अभ्यास केला असता तर त्याला त्याच जन्मात नक्की झाली असती. पण त्याचा अभ्यास कमी पडला आणि म्हणून काय झाला, त्याला विसावा घ्यावा लागला. थोडं मी दरणेताईला थांबेन आणि बोलेन. भगवान कृष्णाने प्रश्न अर्जुनाला विचारला होता आणि तिथे मी थांबलो होतो बघा, की अर्जुना, अरे जे हे मनुष्य जन्म दुर्मिळ आहे आणि दुर्मिळ जन्म आहे असं समजून सुद्धा जे मनाला प्रवृत्त बनवतात, निवृत्त बनवतच नाही, म्हणजे किती मिळालं तरी त्याच्या समाधान न राहता सारखं अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, असे जे साधक असतात ते उपासना करतच असतात आणि मन निवृत्तीच्या कडे घेऊन जाण्याचं नाव घेत नाहीत. साधना चालू असते, संत संघाला येणार, वारीला येणार, स्वामींनी सांगितलेल्या मार्गाने भक्ती करणार, हे सगळं चालू असतं. पण मनाला कुठेही ब्रेक लावत नाहीत की बाबा आता आपलं काहीतरी सोयीत साधून घेतलं पाहिजे. तर त्या मनाला उलट इतकं मोकाट सोडून देतात. एखादं उन्हाळ जनावर असतं तशा प्रकारे उन्हाळ जनावरासारखं त्या मनाला सोडून देतात आणि ते मन सारखं इच्छा आकांक्षेमध्ये अडकलेलं असतं. आणि अशा माणसाचा मृत्यू झाला तर देवा
त्याचं काय होतं असा प्रश्न अर्जुनानं भगवान कृष्णाला विचारलेला होता. तर भगवान कृष्ण सांगतात की अशी उपासना करणारी जी माणसं असतात आणि मन वखवकलेलं असतं, मनाला समाधान नसतं, अशी माणसं मेल्यानंतर सप्तलोकाचा प्रवास त्यांचा सुरू होतो आणि ते मृत्यू लोकातून पिशाच्य लोकामध्ये अडकून पडतात. का तर मन निवृत्तीकडे गेलेलंच नाही ना, त्याला परत मोक्ष मिळाला पाहिजे असेल, मुक्ती मिळायला पाहिजे असेल तर मनुष्य जन्माशिवाय मोक्षच नाही आहे. आता तुम्हाला सर्व साधकांना कळलं असेल की मनुष्य जन्म किती श्रेष्ठ आहे. म्हणजे देवकुळात जरी जन्माला आलात, देव बनलात तरीसुद्धा मोक्ष होण्यासाठी कृष्ण बनूनच यावं लागेल. विष्णू म्हणून मुक्ती नाही, ब्रह्माला मुक्ती नाही आहे, शिवाला मुक्ती नाही आहे, शिवाला रुद्र म्हणून मारुतीराया बनून यावं लागेल. म्हणजे काय, मनुष्य जन्म धारण केल्याशिवाय मोक्ष नाही. आणि मग मृत्यू झाला म्हणजे काय, कुणाचा मृत्यू झाला, शरीराचा मृत्यू झाला. सप्तकोशामध्ये हा देह आहे आणि प्रत्येक कोश हा प्रत्येक लोकामध्ये संपून जातो. जसं अग्निबाण आपण उडवतो आणि त्या अग्निबाणाच्या वरती आपला उपग्रह ठेवलेला असतो. तो उपग्रहाला ज्या कक्षेत नेऊन सोडायचा असतो त्या कक्षेत नेण्यासाठी एक एक इंधन कामाला येतं. सगळी इंधन जमिनीवरून सोडल्यापासून जळून जात नाहीत. अमुक उंचीपर्यंत अमुक इंधनानं जाळायचं. त्यानंतर पुढच्या प्रवासाला घेऊन जाण्यासाठी तमुक इंधन उपयोगी पडेल. इंधनांचे पण प्रकार असतात ना, की जसं जसं ते वरती जाईल तसं त्याचं वजन कमी झालं पाहिजे ना, तर ते स्पीडमध्ये जाणार आहे. त्यामुळे तमुक कक्षेपर्यंत तमुक इंधन जळेल, ते जळून संपून जाईल. मग पुन्हा तिसरा इंधन सुरू होईल, तो पुढं आणखीन त्या उपग्रहाला घेऊन जाईल. असं करत उपग्रह जसा पोचवला जातो तशाच प्रकारे या आत्म्यालासुद्धा परब्रह्मामध्ये विलीन होण्यासाठी सप्तलोकांचा प्रवास करावा लागतो. जे लोक आता दरणेताईने तुम्हाला सांगितले की मृत्यूलोक, त्यानंतर पिशाच्य लोक, स्वर्गलोक, जनलोक, तपलोक, आनंदलोक, सत्यलोक, हे जे सांगितले म्हणजे महरलोक आणि सत्यलोक, हे जे 7 लोक सांगितले, या लोकामध्ये जात असताना आत्मा तसाच प्रवास करतो. आत्म्यामध्येच्या वरती जे आवरण आहेत, जसं साप आहे, सापाच्या वरती आवरण असतं. तो सापाचा जीव जो असतो किंवा सापात्मा जो आहे हा काय करतो, वरचं शरीर सोडून देतो. त्याला आपण काट टाकणे म्हणतो. तसं मनुष्यसुद्धा काट टाकतो. ते मृत शरीर ते आपले नातेवाईक जाळून टाकतात आणि उरलेले 6 शरीरं घेऊन आतमध्ये आत्मा वसलेला असतो. वासनामय शरीरानं आत्मा मृत्यू लोकातून पिशाच्य लोकामध्ये येतो. आता इथं पिशाच्य लोकामध्ये तो आत्मा आल्यानंतर इथे इच्छा पूर्ण झालेलं नसतं, कारण मन प्रवृत्त असतं, निवृत्त नसतंच ना. त्यामुळे मनोमय देहानं तो सारखा तिथेच भटकत असतो. आणि मग साधना केलेली असते, ती पॉवर असतेच, कारण ऊर्जा कधी नष्ट होत नाही. ऊर्जेचा सिद्धांत आहे, ऊर्जा नष्ट नाही होणार, ऊर्जा रूपांतरित होईल. त्यामुळे जी साधना केलेली असते, स्वामींची भक्ती केलेली असते, गुरुदेवांच्या सांगण्याप्रमाणे वागलेला असतो, ती जी काही ताकद निर्माण झालेली असते ती ऊर्जा आणि मनोवृत्ती, वकवकलेली मनोवृत्ती म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एकत्र येते आणि तो माणूस ब्रह्मसंबंध होतो आणि दुसऱ्याला छळत राहतो आणि तिथेच अडकून पडतो. काही हजारो वर्ष अडकून पडावं लागतं. अशा प्रकारचा उपदेश अर्जुनाला भगवान कृष्णाने केला आणि सांगितलं, हे जशी एक बाजू आहे तशी दुसरी बाजू पण अर्जुन आहे, की जे लोक पटापट, कारण देह किती वर्ष राहणार माहिती नाही आहे, त्याला पुण्य करायचं आहे, त्याला पूर्वीजन्मीच्या पुण्याईमुळे मनुष्य जन्म मिळाला आहे, गुरु मिळालेत, गुरूंनी सांगितल्या मार्गाने तो चालू लागलेला आहे आणि हळूहळू आपलं प्रवृत्तीचं मन निवृत्तीकडे करू लागला आहे. पण नाटकाचा पडदा पडला म्हणजे मृत्यू आला की असा आत्मा पिशाच्य योनीत जातो. पिशाच्य योनीमध्ये जातो म्हणजे भुवर लोकात जातो. हे सगळे सप्तलोक गायत्री मंत्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. गायत्री मंत्र जर ऐकलात तर ते सप्तलोकांचं वर्णन केलेलं आहे. तर तो पिशाच्य लोकामध्ये जातो म्हणजे भुवर लोकात जातो.
बोर लोकात तो थांबत नाही, कारण तो निवृत्त मनाचा असतो, तो लगेच स्वर्गलोकात जातो. स्वर्गलोक 12व्या दिवसानंतर तो स्वर्गलोकात जातो. तो स्वर्गलोकात गेला की त्या व्यक्तीचं कधी आपल्याला स्वप्न पडत नाही. ती व्यक्ती नातेवाईकांच्या कधी स्वप्नात येत नाही, कधी पायरं तिथं लागत नाही, काही जागृतीमध्ये येत नाही, जाणीव होत नाही. समजून जायचं ती या लोकात राहिलीच नाही, म्हणजे पिशाच्या लोकात ती राहिलीच नाही, ती स्वर्गलोकात गेली. आता स्वर्गलोकामध्ये पण त्याला स्वारस्य वाटत नाही. स्वर्गलोकामध्ये थोडासा विरंगुळा असतो, मौज मजा असते, पण त्या आत्म्याचं मन निवृत्त झालेलं असतं ना मृत्यू लोकातच, आणि तो स्वर्गलोकात जातो तो अजून पवित्र होऊन गेलेला असतो, त्यामुळे अजून मन निवृत्त झालेलं असतं. त्यामुळे तिथे त्याला स्वारस्य वाटत नाही. तो तिथूनसुद्धा प्रयत्न करतो वरती सुटण्याचा आणि वरच्या लोकात जाण्याचा प्रयत्न करतो. तिथे त्याला काही अडचणी येऊ लागल्या की ती पितृदेव आपले जे आहेत ते काहीतरी खाली बकेडा निर्माण करून टाकतात आणि खाली प्रॉब्लेम निर्माण होतात, म्हणून नारायण नागबळी करावं लागतं. मग घरातले करिअरवर जो नातेवाईक असतो त्याच्या करिअरमध्ये बाधा यायला सुरुवात होते. मग तो नारायण नागबळी सांगतात की तुमचं पितृदोष काहीतरी निर्माण झाला आहे. म्हणजे काय, तुमची पितृदेवता ज्या आहेत त्या कुठेतरी अडचणीत आहेत, तर त्यांना सुटण्यासाठी इथे यज्ञ यागादी चांगली कर्म करा की त्या कर्मामुळे पुण्य तयार होईल आणि तो सुटेल. मग इथे यज्ञ यागादी कर्म केली की ते पितृ पुढच्या लोकामध्ये निघून जातं. तो विषय ताई सांगता येतात धरणेताई, त्या ध्यानपूर्वक ऐका, फार ऐकण्यासारखा विषय आहे की जर तुम्ही धावपळ नाही केली, मनुष्य जन्म मिळाला आहे, स्वामी मिळालेत, भक्तिमार्गाला लागलेले आहेत, स्वामी सांगतायत त्याप्रमाणे तुमचं मन निवृत्त करायला लागलेले आहेत, पण त्याचा स्पीड वाढवलं नाही तर काळ आपल्यासाठी थांबणार नाही आहे. काळ आपला हिशोब पूर्ण करणार. जे काय इथे तकदिरामध्ये लिहिलेलं आयुष्य तेवढं झालं की तुम्ही किती पुण्यात्मे असले थांबावंच लागणार, आणि मग फजेती होणार की मोक्ष नाही मिळणार ना. म्हणून या जन्मात मोक्ष मिळवायचा आहे, तेव्हा तो मोक्ष मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, स्पीड घेतलं पाहिजे. कसं घेतलं पाहिजे धरणेताई सांगतात, तो आपण पुढे ऐकूया. श्री गुरुदेव, जगद्गुरुश्रींनी आपल्याला अतिशय सुंदर 7 लोकातून हा जीवात्मा कसा प्रवास करतो आणि मोक्षासाठी धडपडत असतो ह्याचं वर्णन केलं. आणि हीच गोष्ट आपण आपल्या गुरुवर्यांकडून पण शिकू शकतो. ती म्हणजे अशी की स्वामीजी अनेकदा आपल्याला सांगतात, प्रवचनांमधून आपण ऐकलेलं आहे की ज्यावेळी आम्ही बाप्पांकडून अनुग्रह घेतला त्यावेळी की मी एकटाच नव्हतो, माझ्याबरोबर अनेक शिष्य होते, पण त्या शिष्यांनाच आत्मसाक्षात्कार झाला आहे का, तर नाही. पण गुरूंनी म्हणजे बाप्पांनी जे सांगितलं त्याचा त्यांनी इतका वेगाने अभ्यास केला की अवघ्या 3 महिन्यामध्ये त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. आणि हीच गोष्ट आपणही शिकली पाहिजे. पण आपली अवस्था नेमकी कशी झाली आहे, तर एक आंधळ्यासारखी. का असतो, एक आंधळा असतो, तो शेतामध्ये जातो, संध्याकाळची वेळ झालेली असते, काळोख पडणार, आणि म्हणून आता लवकर घरी निघालं पाहिजे, आणि या उद्देशाने तो काय करतो, आता निघूया लवकर, आपण काळोख पडलाय. आधीच तो आंधळा असतो. आता त्याचं जे शेत असतं त्या शेताला 4ही बाजूने कुंपण असतं, आणि त्या कुंपणाला एक दरवाजा असतो की त्या दरवाजातून बाहेर पडायचं आणि घरी निघायचं. पण आता हा मुळात आंधळा, त्यामुळे दरवाजा कुठे आहे त्याला माहीत नाही. एका हातामध्ये काठी असते आणि दुसऱ्या हाताने तो कुंपणाला चापत चापत जात असतो की दरवाजा लागला हाताला की त्या दरवाजातून बाहेर पडायचं आणि घरी जायचं. त्यामुळे तो चापत चापत येत असतो, कुंपणाला हात लावत लावत येत असतो. आता दरवाजापर्यंत पोचणार, दरवाजाला हात लागणार, तेवढ्यात त्याचं दुर्दैव असं की त्याला जोरात शिंक येते आणि नाकावर तो हात ठेवतो, आणि तेवढ्याच वेळामध्ये तो दरवाजा, छोटंसं कुंपण, ते निसटून जातं. हात काढतो नाकावरचा, परत त्याला वाटतं अरे अजून दरवाजा आला नाही, चापत चापत आपला कुंपणाला हात लावत लावत चाललाय. परत दुसऱ्या कुंपण सुरू होतं, म्हणजे दुसरी भिंत सुरू होते, तिथेही एक दरवाजा असतो. त्या दरवाजापर्यंत चापत चापत येतो, दरवाजापर्यंत पोचत नाही, तेवढ्यात परत त्याचं दुर्दैव असा की डोक्यामध्ये काहीतरी मुंगी तुरतुरते म्हणून डोक्यामध्ये खाजवतो, तेवढ्यात तो दरवाजा निसटून जातो. असं प्रत्येक वेळी करत करत तो काय करतो, दरवाजापर्यंत येतं, पण तो काय करतो, दुर्दैव त्याचं असं की त्या दरवाजाकडून निसटून जातं आणि पूर्ण गोल 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 त्या शेतामध्ये फेऱ्या मारत राहतो. अगदी आपण सुद्धा या मोक्षाच्या दरवाजापर्यंत येऊन पोचलेलो आहोत, आणि गुरूंनी आपल्याला साधना दिलेली आहे. अरे मोक्षाला पोचायचे, आत्मसाक्षात्कारापर्यंत पोचायचंय, काही करू नको, अगदी सोपं आहे, मी तुला आत्मसाक्षात्कारापर्यंत नेतोय.
फक्त दिवसातून 10 मिनिटं वेळ काढून एकाग्रतेने साधना कर, संतसंग कर, रज तम हे दाबून ठेव आणि सत्व कसा वाढवता येईल ह्याचा प्रयत्न कर. पण आपण सुद्धा त्याच्यासारखे इतके दुर्दैवी की आपल्याला साधना सांगितलेली आहे एकाग्रतेने करायला, आपण करतो पण मन मात्र कुठेतरी भरकटत असतं. संतसंगाला येतो, संतसंगामध्ये शरीराने बसतो, पण मनाने बसलोच असतो की नाही याची गॅरंटी नाही. म्हणजे आपल्याला हे मोक्षासाठी हे दरवाजे अनेक गुरुदेवांनी आपल्याला खुले करून दिलेले आहेत, सेवेच्या माध्यमातून, वारीच्या माध्यमातून. पण आपण काय करतो, नको नको ती कारणं सांगतो आणि त्यापासून बाजूला होतो आणि म्हणून जन्ममरणाच्या फेऱ्यात चुकतो. पण आता श्रीकृष्ण अर्जुनाला परत सांगतोय, अरे जरी हा जीवात्मा त्याला पुन्हा पुन्हा विसावा घ्यावा लागला, पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागला, पण तरीसुद्धा ह्याच्यासाठी मोक्ष हा ठेवलेलाच आहे. त्याने प्रत्येक जन्मात जर प्रयत्न केले तर अगदी थोडं थोडं का होईना टप्प्याटप्प्याने तो आत्मसाक्षात्कारापर्यंत पोचणारच आहे. पण आत्मसाक्षात्कारापर्यंत पोचण्यासाठी त्यांनी काय केलं, जर वेगाने अभ्यास केला तर ते जास्त उत्तम ठरेल. आणि मग असा हा योगभ्रष्ट पुरुष ज्यावेळी उच्चतम संस्कारांच्या घरामध्ये कुळामध्ये जन्माला येतो, त्यावेळी बालपणापासूनच त्याला काय मिळतं, आध्यात्मिक उत्तेजन मिळतं. त्याच्यावर उच्चतम चांगल्या कोटीचे संस्कार होतात, त्याला नीतिमत्ता मिळते. जरा एक मिनिट, आपण भक्ती करताय, मन निवृत्तीकडे आहे पण त्याचा स्पीड कमी आहे. मृत्यू झाला पिशाच्या लोकामध्ये नाही अडकायला होणार, स्वर्गलोकामध्ये जायला होईल. परंतु स्वर्गलोकातून आपल्याला परत इच्छा होईल की मोक्ष मिळवण्यासाठी जन्म घेतला पाहिजे, म्हणून आपल्याला जन्म मिळणार, परंतु तो चांगल्या कुळामध्ये मिळणार. किंवा आणखीन कुठल्या तरी वरच्या लोकामध्ये गेलेले असाल, जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही वेगवेगळ्या लोकांमधून जन्माला येणार. आता ज्या लोकातून तो येत असतो त्या लोकाप्रमाणे त्याची योग्यता असते, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्याला मागच्या जन्माचा जो अनुभव असतो, मगाशी ताईंनी सांगितलं, तो अनुभव त्याला गाठीला येतो. म्हणजे इथे जी तुम्ही उपासना करणार आहात ती वाया जाणार नाही आहे. ते सविस्तर ऐकूया, धन्यताईने सविस्तर सांगावं. तर आपण जो पूर्वजन्मात अभ्यास केलेला आहे, तो संस्कार घेतलेला आहे, ते आपण पुन्हा पुन्हा घेऊन मग पुढे अभ्यास सुरू होतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादा मुलगा 10वी पास झाला, काही कारणास्तव त्याला पुढचं शिक्षण घेता आलं नाही आणि म्हणून 1-2 वर्षाचा गॅप पडला, तर त्याला 2 वर्षानंतर परत शिक्षण घ्यायची गरज म्हणजे शिकावंसं वाटलं तर त्याला परत पहिलीपासून शिकण्याची गरज नाही, तर तो डायरेक्ट 11वीला ॲडमिशन घेऊ शकतो. म्हणजे 10वीपर्यंतचा केलेला अभ्यास आहे तो त्याला त्यावेळी तिथे उपयोगी येतो. अगदी त्याचप्रमाणे आपण प्रत्येक जन्मामध्ये जे जे संस्कार घेतलेले आहेत, जी जी साधना केलेली आहे ती आपण घेऊन जन्मागणिक काय करत असतो, तर पुष्ट होत जातो आणि त्याप्रमाणे आपल्याला त्या कुळामध्ये जन्म मिळत असतो. आणि म्हणूनच आपले नामदेव महाराज सुद्धा सांगतात की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. किंवा ते सांगतात की कोटी जन्माची पुण्य संपत्ती, जरी गाठी असेल आयती, तरीच लाभे माझ्या संतांची संगती. म्हणजे संतांची संगत मिळण्यासाठी, या उच्चतम कुळामध्ये जन्म घेण्यासाठी काय करावं लागतं, तर आपलं जन्मोजन्मीचं जे आपली साधना आहे, आपलं पुण्यकर्म आहे, ते आपल्यासोबत येत असतं. याचं उदाहरणच द्यायचं झालं तर आपण श्रीलीलामृत ग्रंथामध्ये वाचतो की अष्टवक्र दिसायला अगदी लहान बालवयीन होते, परंतु त्यांनीच सांगितलं, कारण त्यांना 8 ठिकाणी बाक आला होता आणि त्यामुळे लोक सगळे हसत होते, पण त्यांनीच राजाला सांगितलं, अरे तू राजा आहेस हेही सत्य नाही आणि तू भिकारी झालास हेही तुझं सत्य नाही. मग हे ज्ञान आलं कुठून, तर त्यांनी पूर्वजन्मामध्ये जो अभ्यास केला होता, जी साधना केली होती, ती त्याला ह्या जन्मामध्ये सुद्धा त्याच्यासोबत आली होती. आणि म्हणून तो काय झाला, जरी वयाने लहान असला तरी ज्ञानाने काय आहे, मोठा आहे. असे हे योगी पुरुष जन्माला येताना उच्च कुळामध्ये जन्माला येतात. आपल्या स्वामीजींचं हे उदाहरण बघता येईल की नाणीज एक छोटंसं गाव, एका छोट्याशा घरामध्ये जन्म झाला. पण कशा कुळामध्ये जन्म झाला, तर ज्या कुळामध्ये, ज्या घराण्याला दत्तभक्तीची परंपरा होती, दत्तभक्तीचा वारसा होता, अशा कुळामध्ये आपल्या जगद्गुरुश्रींचा जन्म झाला. आणि हे जे योगी पुरुष आहेत, ह्यांचं ज्ञान जे आहे, ह्यांना ज्ञान मिळण्यासाठी प्रौढ वयाची म्हणजे मोठं होण्याची गरज नसते, कारण त्यांना लहानपणापासूनच ते ज्ञान मिळत जातं. आज आपल्या जगद्गुरुश्रींकडे पण बघितल्यानंतर कळतं की अगदी काही वयाचे, म्हणजे जास्तही वय नाही आहे, अगदी काही वयामध्येच त्यांनी आपल्या संप्रदायाची पताका कुठल्या कुठे नेऊन ठेवलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अशा या योगी पुरुषाला लहानपणीच ज्ञान, सर्वज्ञतेने, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तो परिपूर्ण असतो. आज जगद्गुरुश्री सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये परिपूर्ण आहेत,
सर्वज्ञतेने त्यांना वेरलेलं आहे. कुठलीच गोष्ट घ्या की त्याच्यामध्ये जगद्गुरु श्रींचं कौशल्य काहीतरी वेगळंच असणार. मग आता श्रीकृष्ण अर्जुनाला मी माझाच अनुभव तुम्हाला सांगेन. आम्ही 3री-4थीला असताना कोणी तुम्ही बोलायला लागलात काही तर आम्हाला ते कळायचं. तुम्ही आपसामध्ये काय बोलणार आहात ते अगोदर समजायचं मला की तुम्ही हे बोलणार आहात म्हणून. आणि ते आम्ही अगोदर सांगायचो तुम्ही हे बोलणार आहात म्हणून. सांगायचं तात्पर्य भगवान कृष्णाने जे सांगितलेलं आहे ते आजसुद्धा प्रत्यक्ष अनुभवास येतं. मला अगदी लहानपणापासून या गोष्टी कळायच्या की मी कुठेतरी हे केलेलं आहे. ही गोष्ट मला पूर्वी माहिती आहे. आजसुद्धा आमचं वय 52 वर्ष आहे. मला गुरूंचा सहवास किती दिवस मिळाला? 3 महिने फक्त मी गुरूंच्या सहवासात राहिलो. हे लक्षात घ्या. ते पण दररोज नाही. नोकरी करायची आणि शनिवार रविवार जायचं आहे 3 महिन्यात. किती शनिवार रविवार झाले असतील ह्याचा विचार करा ना. नोकरीला आहे आणि या नोकरीच्या कालावधीत फक्त जानेवारीला जाऊन आम्ही अनुग्रह घेतला आणि म्हणजे डिसेंबरला पहिल्यांदा अनुग्रहाला गेलो. 90 साली आम्ही अनुग्रहासाठी गेलो आणि बाप्पांच्या पोटाला नागिण होती. ते बघून मी परत आलो. हे जर स्वतःला बरं करू शकत नाहीत तर आपण मला काय करणार? ठीक, मी नाही घेणार अनुग्रह. मग गजानन महाराजांनी सांगितलं अरे बाबा जा, तो मागच्या जन्माचा भोग असतो. मी तुला सांगितलं ना गुरु कर. त्यावेळी मी सांगितलं ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून मी जाणार. पण अनुग्रह घेत असताना बाप्पांमध्ये जर तुम्ही दिसलात तरच अनुग्रह घेणार, ना ते घेणार नाही म्हणून. आणि ज्यावेळी बाप्पांमध्ये मला ते दिसले त्यावेळी मी शरण गेलो. आता कालखंड किती महिन्याचा? बाप्पांची संगत मला किती महिने मिळाली? सहवास किती महिने मिळाला? बाप्पाने अनुग्रह दिला. 3 महिन्यानंतर ज्यावेळेस सांगितलं अरे तू मुक्त झालास म्हणून सांगितलं. नोकरी सोडून दिली मी. म्हणजे सोडायला सांगितलं मी नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर आम्हाला सांगितलं अरे हा लपंगा माणूस आहे, हे मठावर घ्यायचं नाही. अर्थात ते त्यांचं कौतुक होतं कारण हा संप्रदाय वाढला पाहिजे हे आपल्याला ज्ञात आहे. की मी बाप्पानं विचारलं ज्यावेळी ते इथे आले त्यावेळी की एवढं जर बाप से बेटा सवाई असं म्हणता तर 4-5 वर्ष तुम्ही माझा एवढा छळ का केलात? तर त्यांनी सांगितलं की पक्षींसुद्धा आपल्या पिलाला घरट्यातून ढकलते. पंखात बळ किती आलं आहे हे पाहण्यासाठी. तसं तुला ढकल. अरे तू योगी पुरुष आहेस, तुझ्याकडून फार मोठं कार्य होणार होतं आणि ते करण्यासाठी तुला ढकलावं लागलं. तुझ्याकडून तू डोक्यावरचा हात काढून घेतला असं तुला जाणवलं पाहिजे तर तू स्वतःच्या पायावर उभा राहशील. म्हणून तर संप्रदायाची निर्मिती केलीस ना. तेव्हा ही अशी जी मंडळी येते ही योगभ्रष्ट साधक असतात. त्यांना पूर्वीजन्मीचा सगळा अनुभव असतो. आज मलासुद्धा एखादी गोष्ट करताना भय भीती काहीच वाटत नाही आणि कुणाचा सल्ला जो असतो तोही मिळत नाही ना. कारण प्रमुख माणसाला सल्ला कसं कोण देणार? मोठ्या माणसाला सल्ला कोण कसं देणार? मग हे सगळं बिनबोबाटपणे कसं चाललेलं असतं. तर हा मागच्या जन्माचा सगळा अनुभव आहे आणि त्या अनुभवामुळे मागच्या जन्माची जी शिदोरी आहे त्यामुळे तुम्हाला या संप्रदायामध्ये जे दिसतं एकदम प्रौढ दिसतं, प्रगल्भतेचं दिसतं, शिस्तबद्ध दिसतं आणि जे आहे ते आखीव रेखीव सौंदर्य ह्या गोष्टीच्या दिसतात. मी आर्किटेक्ट आहे का? मी कधी होतो का? मी कधी इंजिनियर होतो का? मग हे कसं काय जमतं? तर हा मागच्या जन्माचा सगळा अनुभव आहे. तेव्हा भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना लक्षात घे, याच्यामध्ये आपण ह्या अध्यात्मामध्ये आलो, आत्मउद्धाराचा प्रयत्न केला आणि जर समजा तो आपला अयशस्वी झाला. कशामुळे? आपल्या स्पीडमुळे. आपलं मन निवृत्तीकडे आहे. मला मुक्त व्हायचंच आहे, मन निवृत्तीकडे चाललं आहे पण त्याचा स्पीड कमी आहे. तर स्पीड कमी आहे जरी असला तर त्याच्यात लॉस काहीच नाही आहे. कारण परत त्या माणसाला मनुष्य जन्मच मिळणार, चांगला कुलीन घरामध्ये मिळणार, खानदानी घरामध्ये मिळेल. हां, ते श्रीमंत मगाशी दर्नेताईंनी सांगितलं तुम्हाला की ते फार मोठं श्रीमंत घर असेल असं नाही, पण सुसंस्कारित कुटुंबामध्ये जन्म मिळणार आणि तिथून पुन्हा प्रयत्न होणार आणि मोक्ष मिळणार. तेव्हा साधकांनी सगळ्यांनी लक्षात घ्यायचं की आपण प्रयत्न करायचाच सगळ्यांनी की मला कुठल्याही परिस्थितीमध्ये याच जन्मात मोक्ष पाहिजे. कारण मनुष्य जन्मातच मोक्ष मिळणार. म्हणूनच माझा गजर कायम लक्षात ठेवायचा, ओम श्री गुरुदेव म्हणा, हा जन्म नाही पुन्हा,
हा जन्म आहे भक्ती करण्याचा, हा जन्म आहे मुक्ती मिळण्याचा, हा जन्म नाही पुन्हा. म्हणून हा जन्म परत मिळणार नाही आहे. याकरता या जन्मामध्ये आपण मोक्ष मिळवण्याचा, मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करूया. जे हे ऐकल्यानंतर दृढ निश्चय करतील की नाही काही जरी झालं तरी आम्ही आमच्या मनाला निवृत्त करणार आहे, त्याच्यामध्ये समाधान राहणार. गुरु हाच माझं परब्रह्म आहे. त्या गुरूंच्या छत्रछायेखाली आम्ही संसार प्रपंच करत असताना जास्तीत जास्त निवृत्त मनानं जगण्याचा प्रयत्न करू. गरजेसाठी अन्न, साठवणुकीसाठी अन्न नाही. गरजेसाठी सगळ्या गोष्टी, साठवणुकीसाठी त्या नाही आहेत. असा ध्यास मनातला काढून ज्यावेळी टाकू त्या मन निवृत्तीकडे लागेल. आणि मन निवृत्तीकडे लागून जास्तीत जास्त प्रयत्न करू. पण धावपळीच्या जीवनामध्ये थोडेसे प्रयत्न अपुरे पडले तर हे गुरुराया मला पुढचा जन्म असा द्या आणि तो तुमच्यासोबतच द्या की मला मुक्त झालं पाहिजे, मला मोक्ष झाला पाहिजे, अशी अभिलाषा ठेवून आज आपण या ठिकाणी रजा घेऊया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.